नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या मी आली सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील अणवली या गावामध्ये आणि माझ्यासोबत अरिफा शेख आणि जहाकीर शेख ही शेतकरी जोडी आहे. खरं तर त्यांच्याच डाळिंबाच्या बागेत आता आपण उभे आहोत आणि त्यांनाच एकंदरीत या डाळिंबाचा प्रवास किंवा डाळिंब करताना कशा पद्धतीने त्यांनी ते डाळिंबाची बाग केली या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं तर नमस्कार. नमस्कार. तुमच्या दोघांचं एकदा ओळख करून द्या. नमस्कार, मी मोहम्मद जाकीर बाब शेख, राहणार अणवली, आणि ह्या माझ्या मिसेस आहेत आरिफा मोहम्मद जाकीर शेख, अणवली. आम्ही दोघं मिळून ही शेती सगळी हँडल करतो. मला सगळ्यात अगोदर सांगा, तुमच्या फॅमिलीमध्ये एकूण किती लोक राहतात? आमच्या फॅमिलीत तसं 6-7 जण लोक आहेत. अच्छा. आणि एकूण शेती नक्की किती तुम्हाला? शेती टोटल 5 एकर आहे, पण घरी गुरं वगैरे असल्यामुळं अर्धा एकर डाळिंब आहे. बाकी सगळं आम्ही गुरांसाठी वैरण वगैरे मागवा करतो. सध्या मग अर्धा एकर मध्ये अर्धा एकर डाळिंब आहे. हां, मग डाळिंब नक्की बघतं कोण? माझी मिसेस बघते. तुमची मिसेस हां, बघते. हां. ओके. मी फक्त काय करतो, औषधं कुठलं काय आणून द्यायचं काम करतो. सगळं हे जे नियोजन हे जे स्वतः करते. कधीपासून करतायत नक्की मग? तसं डाळिंब बाग लावल्यापासून तिच्याकडे सगळं नियोजन आहे. का बरं, याच्या अगोदर त्यांनी कधी केली डाळिंब? कधीच नाही. असताना शेतीच माहित नाही. ते असताना प्रॉपर सोलापूरचे, त्याला शेत कसलं असतं हीच माहित नाही. पण कसं एकदा आवड लागली, पैसा झाला पहिल्या वर्षी चांगला बागेचा, एकदा आवड लागली का ती स्वतः करायला लागली शेती. कशी निर्माण करून दिली ती आवड मग? ती स्वतःला लागली आवड. आता काय मला सांगा सगळ्यात अगोदर तुम्ही खरं तर डाळिंब करताना कशा पद्धतीने त्याची लागवड केली जाते इथपासून पण तुम्हाला काय आयडिया नव्हती? काहीच नव्हतं. वाटलं होतं का की एवढी छान आपण डाळिंबाची बाग उभी करू बाबा? काहीच नाही. माहितीच नव्हती ना, म्हणजे डाळिंब नेमकं लागते कशाला तिचं माहिती नव्हती आम्हाला. खरं तर मग यांनाच खरं तर श्रेय जातं. मला सांगाल डाळिंबाची याची लागवड नक्की कधी केली? 10-5 वर लागवड केलेली मी. अच्छा. हे तिसरं पीक आहे तिसरं डाळिंब. पीक आहे. ओके. आणि मग याच्यामध्ये नक्की आता अंतर वगैरे किती? 10x5. 10x5 अंतर. मग काही तोडे गेलेत का याच्या एक अगोदर? तोडा गेला की कसा केला तो? 117 रुपये किलो. 117. वाटलं होतं का की बाबा जाईल बाबा? नाही, एवढं माहित नव्हतं तर रेट एवढा गावल ते. हा. नशिबान गावला रेट. आता ह्याचा बी किती गावतोय काय माहित आता अंदाज. किती किती रोप आहेत तरी आता मग? 250 रुपये टोटल सगळे. 250 रुपये. झाड सरासरी 15-20, काय झाड 25 किलो सुद्धा चालते. कशा पद्धतीने मग आता कशा अडचणी आल्या होत्या डाळिंब फुगण्यासाठी म्हणा किंवा इतर अडचणी गोष्टींसाठी म्हणा? काय झालं, पहिल्यांदा सेटिंग एवढं भरपूर झालं. मला वाटत नव्हतं की एवढं सेटिंग झाले पण एवढा माल फुगेल. पण ते आमचे मित्र आहेत विकास जाधव साहेब आणि नंदू क्षीरसागर साहेब, त्यांनी मला अबाउट वेल ॲग्रोचं क्रिस्टा हे औषध सांगितलं आणि प्रॉफिट ॲग्रोचं 048-47 ह्या 2 ग्रेड सांगितलं. बाबा हे तुम्ही 8-8 दिवसानंतर सोडा, तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल चांगला. मी काय केलं, पहिल्यांदा फर्स्ट टाइम एक वेल अबाउट ॲग्रोचं क्रिस्टा कॅन आणलं. ते 2.5 लिटर आणि 48-47 2.5 किलो हे दिल्यानंतर 8 दिवसांनी असा काय मला बदल जाणवायला लागला की फळाची साईज क्वालिटी सगळी वेगळी दिसायला लागली. नंतर मग राहिलेलं 2.5 किलो सोडलं. ते सोडल्यानंतर झाडं म्हणजे एकदम असे फ्रेश दिसायला लागला माल. परत मी अजून एक विकत आणून 48-47 बी आणलं प्रॉफिटचं आणि वेल अबाउटचं क्रिस्टा हे सुद्धा आणलं. परत माझी टोटल ह्याला 3 कॅन हे झालेत क्रिस्टाचे आणि 48-47च्या 3 बकेट झाले त्याला. औषध सगळे मग याच सोडतात की? हा, हे सगळं मी फक्त काय करायचं, आणून द्यायचं. ही एवढं आणलंय, हे सोडायचं काम तुमचं. तुम्ही कसं सोडायचं काय करायचं ते बघा तुम्ही. मग आहे का व्यवस्थित? हो, त्यांचं व्यवस्थित आहे. कसं? काय अडचण नाही. नेमकं कोणत्या जातीचा डाळिंब आहे आता? हे भगवा जातीचं आहे. भगवा जातीचा हा. आहे. मग उरलेला आता माल किती निघेल काय साधारण? आता साधारणतः माल तरी अजून 4-5 टन माल निघेल ना, भरपूर आहे. किती पर्यंत टन. जाईल मग? बाग तरी माझा अंदाज आहे 6 लाख रुपये होतील. पण आता रेट गावला तर होतील, नाहीतर मग काय 2-3 लाखात तर गुंडाळ असं आहे. आता सध्या रेट का आहेत का बऱ्यापैकी आहे, चांगल्या मला रेट चांगलाच आहे. कसं जाते बघू आता. अजून 8-10 दिवस टायमिंग आहे अजून. आहात का मग समाधानी हो, आहात का? समाधान आहेत. इतर शेतकऱ्यांचा वापरायचं म्हटलं क्रिस्टा बिनधास्त लोकांनी, इतर शेतकऱ्याला मी सांगू शकतो, आपलं वेल अबाउट ॲग्रोचं क्रिस्टा आणि प्रॉफिट ॲग्रोचा 048-47 तुम्ही अवश्य वापरा. रिझल्ट बघा असेल तर माझ्या शेतात येऊन बघा. तर सोलापूर जिल्ह्यातील खरं तर पंढरपूर तालुक्यातील या एका छोट्याशा अणवली या गावात आपण होतो आणि दोन्हीही शेख जे मिस्टर अँड मिसेस आहे ते खरं तर अगदी उत्तम प्रकारे जी त्यांची डाळिंबाची शेती आहे ती करतायत आणि खरं तर त्यांच्या मिसेसच हे सगळं काही बघतात ही एक विशेष बाब म्हणावी लागेल. त्यामुळे त्यांना जे आपलं क्रिस्टा किंवा मग 048-47 हे जे औषध आहे त्याचा उत्तम प्रकारे जो फायदा आहे तो झालेला आहे आणि इतर शेतकऱ्यांना देखील ते याचा उपयोग करण्यासाठी जे आहे ते विश्वासाने सांगतात.